नमस्कार. अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे पार्ट 6. पार्ट 5मध्ये आपण पाहिलं होतं आपल्या ब्लाऊजला शोल्डर कसे जोडायचे दोन्ही आणि पायपिंग कशी करायची ते. आज आपण पार्ट 6मध्ये पाहणार आहोत. आपल्या ब्लाऊजच्या शिवलेल्या मोंढ्यावरून मोंढ्याचं माप घेऊन बाही कशी तयार करायची आणि ती बाही जोडायची कशी. चला तर मग आता आपण 11:15 10:30 ते 11:15 आपलं या ठिकाणी मोंढ्याचं माप आलेलं आहे. सगळा मोंढा व्यवस्थित चेक करून घ्यायचे. दोन्ही साईडचे कमी जास्त कुठे झाला असेल तर ते थोडं कटिंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने दोन्ही मोंढे सारखे आहेत की नाही ते पाहायचं. दोन्ही पण मोंढे आपले इथे सेम आलेले आहेत. 10:30 11:15 इंच या ठिकाणी आपले मोंढे दोन्ही पण आलेले आहेत. 10:30 म्हणजे आपल्याला 21 इंचाची या ठिकाणी बाही लागणार आहे. तर हा आपला ब्लाऊजचा कापड आहे. याची आपण लेस काढून घेऊया. सावकाशपणे आपण लेस काढायची. लेस काढत असताना काळजी घ्यायची जेणेकरून की आपला ब्लाऊजचा कापड फाटला नाही पाहिजे. कधी कापड कमी असेल आणि लेस काढताना जर कापड फाटला तर मग आपले पंचायत होते. त्यासाठी व्यवस्थित ही लेस आपल्याला काढून घ्यायची आहे. ही लेस आपण वेगळी केली. आता आपण याचे 2 भाग करणार आहोत. या कापडाचे आपण मधोमध 2 भाग करून घेणार आहोत. आपल्याला 6.25 ते 6.5 इंचाची तयार बाही या ठिकाणी लागेल. 14 इंच ते 15.5 इंच या ठिकाणी आपला बाहीचा कापड आहे. आपण असे 2 भाग करून घेतलेले आहेत. आता आपण बाही तयार करून घेऊ. हा आपला कापड आहे. हा कापड आपल्याला पुरेसा होणार नाही. हा आपला 20 इंच कापड आहे, पण आपल्याला थोडासा एक्स्ट्रा अजून लागेल. तर त्यासाठी आपण थोडासा 3-4 इंचाचा जोड देऊन घेऊ. हा जोड आपल्याला अस्तरलाच द्यायचा आहे. एका साईडला द्यायचा आहे. एका साईडला म्हणजे बाहीच्यामध्ये झाकून जातो, ते काही दिसत नाही. त्यासाठी एका साईडला 3 ते 4 इंचाचा मी असा छोटासा जोड या ठिकाणी दिलेला आहे. जोड देऊन झालेला आहे. आता आपण डायरेक्ट बाहीचं माप टाकूया. आपण मोंढ्याचं तर माप आधी मोजून घेतलं होतं, ते आपण लक्षात ठेवायचं. पाहू शकता 21 इंच या ठिकाणी आपली ही बाही तयार झालेली आहे. आता आपण याचे चौपदरी घडी करून घेऊया. आपला हा मापाचा ब्लाऊज आहे, त्याची बाही आपण मोजून घ्यायची. पाहू शकता 6 इंच. 6च्या पुढे एखादी रेष असेल म्हणजे 6.25 धरू आपण. 6.25 इंच आपली ही बाही आहे. आपण आता ह्या कापडाची 4 पदरी घडी करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आणि उघडी बाजू आपल्या समोर ठेवायची. बंद बाजू आपल्या साईडने आली पाहिजे. तर या ठिकाणी आपण बाहीचं माप टाकून घेऊ. 7 इंच आणि आपण रुंदी घेऊया 11.25 इंच. 3 इंच आपण समोरच्या साईडला मोंढ्याची उंची देऊया. दंडघेराची उंची ज्याला आपण म्हणू शकतो. 7 पासून खालच्या साईडला 3 इंच अंतर कमी करायचं, त्याला आपण दंडघेराची उंची म्हणतो. 1 इंच मध्ये अंतर ठेवून असा आपल्याला मच्छीकटचा आकार द्यायचा आहे. आता आपल्याला डायरेक्ट मापाचा ब्लाऊज घेऊन दंडघेर या ठिकाणी टाकून घ्यायचा. दंडघेर म्हणजे आपल्या ब्लाऊजची जी फिटिंगची शिलाई असते बाहीची शेवटची तिथपर्यंत. अशा पद्धतीने आपण बाही कटिंग करून घ्यायची. आता आपण वरचा भाग कट करून घेतला आहे. खालचा मोंढ्याचा भाग कट करण्यासाठी आपल्याला ही बाही उघडून घ्यायची आणि नंतरच कट करायचं. दोन्ही भाग एकत्र जर कट केले तर आपले एकाच साईडची दोन्ही पण बाह्या तयार होतात. त्यासाठी बाही उघडून घेऊन नंतरच समोरचा जे मोंढा आहे आपण मच्छीकटचा आकार दिलेला आहे तो नंतर कट करायचा. आता ही बाही आपल्या कापडाला जोडायची कशी ते पाहूया. बाही जोडण्यासाठी ब्लाऊज पिसाचा कापड सोयीसा करून घ्यायचा. अशा पद्धतीने सोयीसा करून मशीनवर टाकायचा आणि त्याच्यावरतून आपली ही अस्तरची बाहीवर ठेवायची. पाहू शकता मी दाखवल्याप्रमाणे. आता आपला अस्तरची बाही ठेवत असताना समोरच्या साईडला आपला पाठीमागचा भाग आलेला आहे. पुढच्या साईडला तर दुसरा अस्तर जोडताना दुसऱ्या बाहीचं या साईडला माझा जिथे हात आहे तिथं समोरचा मोंढा आला पाहिजे. म्हणजे जे खोल आकार आहे आपला ते सरळ पिसावर माझ्या हाताच्या साईडला आला पाहिजे. व्यवस्थित पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. पाहू शकता ही बाही जोडत असताना मी खोल बाजू माझ्या साईडने घेतली, तर दुसरी बाही जोडत असताना खोल बाजू समोरच्या साईडने टाकायची. म्हणजे दोन्ही बाह्या व्यवस्थित दोन्ही मोंढ्याच्या तयार होतील.
अशा पद्धतीने एक शिलाई दिलेली आहे आपण अगदी कडेने, कारण थोडा कापड कमी आहे। या ठिकाणी तुम्ही अर्धा इंच पण शिलाई देऊ शकता। माझ्याकडे कापड कमी होता त्यामुळे मी पाव इंच शिलाई दिलेली आहे। आता याच्यावरती आपण दाब शिलाई देऊन घेऊ। दाब शिलाई दिल्याच्या नंतर परत आपल्याला ही जी बाही आहे ती खालच्या साईडने फोल्ड करून वरच्या साईडने एक शिलाई देऊन घ्यायची। आपली दाब शिलाई देऊन पूर्ण झालेली आहे। आता आपण खालच्या साईडला आपली अस्तरची बाही फोल्ड करूया आणि वरतून पण एक शिलाई देऊन घेऊया, जेणेकरून आपल्या बाहीची फिनिशिंग खूप छान येते। अशा पद्धतीने खालच्या साईडनं अस्तर आहे आणि वरच्या साईडने पीस आहे। हा एक्स्ट्राचा जो उरलेला पीस आहे तो आपण नंतर कटिंग करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने तुम्हाला कळलं का उजव्या साईडची बाही आणि डाव्या साईडची बाही कशी तयार करायची ते? सरळ पिसावरती खोल भाग समोरून एकदा टाकायचा आणि दुसऱ्या बाही जोडत असताना उंच भाग आहे तो समोरून टाकायचा। दोन्ही भाग 2 वेळेस समोरून टाकायचे, म्हणजे दोन्हीकडच्या बाह्या तयार होतात। अशा पद्धतीने आता आपण एक्स्ट्राचा जो सर्व कापड आहे तो कटिंग करून टाकू। एक्स्ट्राचा कापड कटिंग करून घेतल्यावर आपल्याला पूर्ण बाहीला शिलाई द्यायची आहे, अस्तर आणि कापडाच्या वरून, आणि नंतर उरलं सुरलं कापड जे आहे ते पुन्हा फिनिशिंगमध्ये कटिंग करून घ्यायचं। अशा पद्धतीने अगदी सावकाश आपल्याला हे कापड कट करायचं। आपण कापड कट केलेला आहे। आता आपण याच्यावर पूर्ण शिलाई देऊया। पूर्ण शिलाई दिल्याच्या नंतर बाकीचा राहिलेला जो कापड आहे एक्स्ट्राचा ते कट करून टाकायचा। अशा पद्धतीने सावकाशपणे आपल्याला आपल्या बाहीवर आणि कापडावरती शिलाई द्यायची। आपण पूर्ण बाहीला शिलाई देऊन घेतलेली आहे। आता जो उरलेला छोटासा कापड आहे एक्स्ट्राचा तो आपण कट करून टाकू। पूर्ण कापड आपण कट केलेला आहे। अशा पद्धतीने आपली ही बाही तयार झालेली आहे। आता आपण याला लेस लावून घेऊया। आपली जी ब्लाऊज पीसाची लेस आपण काढून घेतली होती ती लेस आपण याला लावून घेऊ। लेस काढत असतानाच आपल्याला लक्षात ठेवायचं लेसची कुठली बाजू खालच्या साईडला येईल आणि कुठली बाजू वरच्या साईडला येईल। आता आपण याला पूर्ण लेस लावून घेऊया। धागे वगैरे लेसचे जे असतात ते आपल्याला काढून घ्यायचे, म्हणजे ते आपल्या ब्लाऊजच्या वरतून दिसणार नाहीत। धागे नाही काढले तर आपला ब्लाऊज दिसायला खूप खराब दिसतो। आता आपण ही लेस आपल्या बाहीवरती लावून घेऊया। लेस जर कमी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने अर्धा इंच फोल्ड करून पण लावू शकता। या ठिकाणी माझी लेस खूप मोठी आहे म्हणून मी फोल्ड न करताच लावत आहे, कारण ती शिवणामध्ये जाते, म्हणजे फिटिंगमध्ये जाते। अशी सावकाशपणे ही लेस आपल्याला लावून घ्यायची। या ठिकाणी जर लेसला कुंदन वगैरे असेल तर त्या ठिकाणी अजूनच सावकाशपणे आपल्याला लेस लावायची असते, जेणेकरून आपली मशीनची सुई तुटणार नाही। आपली आता ही लेस लावून झालेली आहे। दोन्ही साईडने आपण हिला शिलाई देऊ। तर मग मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। तर पुन्हाच्या
7 भागमध्ये आपण पाहणार आहोत. आपण जी तयार केलेली बाही आहे ती आपल्या ब्लाऊजला कशी जोडायची आणि आपल्या बाहीची फायनल फिटिंग कशी करायची. तर मग भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद. अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.